या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत चारुहास सरांनी फोन केल्यामुळे अक्षरा मंदिरामध्ये आलेली असते आणि त्याचवेळी दुसरीकडे ओंकारने फोन केल्यामुळे अधिपतीसुद्धा त्या ठिकाणी आलेला असतो. तर ओंकार देखील त्या ठिकाणीच असतो आणि तो लपून त्या दोघांची भेट कशी होईल याचीच व्यवस्था करत असतो. त्यानंतर जेव्हा अक्षरा मंदिरात येते तेव्हा ती चारुहास सरांना फोन करू लागते, पण ते काही तिचा कॉल रिसीव करत नाही. तर इकडे अधिपतीसुद्धा ओंकारला कॉल करत असतो, पण तोही त्याचा कॉल रिसीव करत नाही. मग त्यानंतर ते दोघेही जण मंदिराच्या परिसरामध्ये चारुहास सरांना आणि ओंकारला शोधू लागतात. दुसरीकडे अक्षरा अशी अचानक का गेली याच काळजीमध्ये तिचे आई बाबा असतात. तर इरा त्यांना विचारत असते की तुम्ही ताईला थांबवलं का नाही, आणि त्यावेळी बाबा म्हणतात की अगं असं कसं थांबवायचं, तुला ती किती घाईत गेली बघितलं ना, आणि ती घरी आल्यानंतर बोलेल मी तिच्याशी. पण इरा काही गप्प बसत नाही. ती म्हणत असते की बाबा तुम्हाला असं वाटत नाही का की ताई जे काही वागते ते अत्यंत चुकीचं आहे. मगाशी काय म्हणत होती ती आपल्याला की चारुहास सर तिची मदत करणार आहे, पण बघा आता त्या चारुहास सरांनाच तिची गरज पडते. अहो त्या चारुहास सरांना ना फक्त आपल्या ताईचा आधार आहे. ताईमुळे ते बरे झाले, स्वतःच्या पायावर उभे राहिले, आणि आत्तासुद्धा गरज पडल्यावर त्यांनी ताईलाच बोलावून घेतलं. अशा परिस्थितीत ते काय तिची मदत करणार आहे. इराचं असं बोलणं ऐकून आई तिच्यावर खूप चिडते आणि तिला सांगते की इरा प्लीज गप्प बस आणि स्वतःच्या संसाराकडे लक्ष दे, नको ना अक्षराच्या संसारात लुडबुड करू. पण ती इरा काही गप्प बसत नाही. ती उलट बाबांना म्हणू लागते की तुम्ही आत्ताच्या आत्ता ताईला फोन करा आणि घरी बोलावून घ्या. पण ते म्हणतात की अगं ती आत्ताच गेली, मी काही तिला फोन वगैरे करणार नाही, ती जेव्हा घरी येईल तेव्हा मी तिच्याशी बोलेल. पण ती इरा काही गप्प बसत नाही. अक्षराच्या आयुष्यात नेमकं काय सुरू आहे हे ती शोधायचं ठरवते. दुसरीकडे अधिपती मंदिरामध्ये जातो, देवीच्या पाया पडतो, आणि त्याचवेळी अक्षरा त्या ठिकाणी येते. अक्षराचं अधिपतीकडे लक्ष नसतं, मात्र अधिपती बरोबर अक्षराला बघतो आणि तिला पाहून तो खूपच खुश होतो. आणि त्याचवेळी ओंकार मुद्दाम एका मुलीला अक्षराच्या जवळून जायला सांगतो, जेणेकरून तिचा अक्षराला धक्का लागेल. आणि मग एक मुलगी धावतच अक्षराकडे येते आणि मुद्दाम तिला धक्का मारते, आणि त्यामुळे तिच्या हातामध्ये असणारी सगळी फुलं उधळली जातात. आणि त्याचवेळी अधिपती धावत त्या ठिकाणी येतो आणि तोल जाणाऱ्या अक्षराला सावरतो, आणि मग त्या दोघांच्याही अंगावर ती सगळी फुलं पडतात. आणि हे पाहून ओंकार खूपच खुश होतो. आणि मग त्यानंतर अधिपती आणि अक्षरा प्रेमानेच एकमेकांकडे पाहत राहतात आणि एकमेकांच्याच डोळ्यात हरवून जातात. त्यानंतर चारुहास सर ओंकारला कॉल करून विचारतात की काय रे, आपण ठरवल्याप्रमाणे सगळं झालं आहे ना. आणि त्यावेळी ओंकारही आनंदाने सांगतो की हो चारुहास सर, तुम्ही काळजी करू नका, आत्ताच ते दोघेही एकमेकांच्या समोर आलेत, सगळं काही आपण ठरवल्याप्रमाणेच होतंय. आणि ते ऐकून चारुहास सरांनाही खूप आनंद होतो. ते म्हणत असतात की आता तू तिथेच थांब, काय काय घडतंय मला कळव. त्यावर ओंकार हो म्हणत फोन ठेवून देतो. तर दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा एकमेकांशी बोलत बसलेले असतात. अक्षरा अधिपतीला विचारत असते की तुम्ही इथे कसे आला. त्यावेळी अधिपती म्हणतो की ओ मास्तरीनबाई, गंमतच झाली. खरं तर मला ओंक्याचा फोन आला होता, त्याने मला इथे बोलावून घेतलं, पण बघा ना आता तो मला सापडतच नाही आहे आणि माझा कॉलसुद्धा रिसीव करत नाही. पण तुम्ही इथे कसे आलात. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की काही नाही, माझंही एक काम होतं. आणि मग त्यानंतर ते दोघेही एकमेकांशी बोलू लागतात. अक्षरा अधिपतीला विचारत असते की कसे आहात तुम्ही. तर अधिपती म्हणत असतो की ठीक आहे, आणि तुम्ही कशा आहात. तर अक्षरा म्हणते की मी आनंदात आहे. आणि ते ऐकून अधिपती हसून म्हणतो की तुमचं हे बरं आहे, तुम्हाला लगेच नॉर्मल होता येतं. म्हणजे बटन दाबलं की मास्तरीनबाई आनंदी होतात, बटन दाबलं की मास्तरीनबाईंना लगेच दुःख होतं. आणि ते ऐकून अक्षरालाही हसू येतं. त्यानंतर अधिपती काहीच बोलत नाही, म्हणून ती त्याला विचारते की काय झालं अधिपती, तुम्हाला माझ्याशी बोलायचं नाही आहे का. तर अधिपती म्हणत असतो की मास्तरीनबाई तसं नाही आहे, खरं तर ना जेव्हा तुम्ही आमच्यासोबत नसता तेव्हा तुमच्याशी काय बोलायचं याची आम्ही दिवसरात्र प्रॅक्टिस करत असतो, आणि जेव्हा तुम्ही समोर येता तेव्हा आम्हाला काय बोलावं हे सुचत नाही. पहिल्यापासून आमचा हाच घोळा आहे. आणि ते ऐकून अक्षरा हसू लागते. आणि मग ती बोलता बोलता सतत तिच्या पोटावरून हात फिरवत असते. आणि ते पाहून अधिपती विचारतो की काय झालं, तुमचं पोट वगैरे दुखतंय का. पण अक्षरा हसून म्हणते की नाही अधिपती, पण माझ्या पोटामध्ये एक रहस्य आहे. आणि ते ऐकून अधिपती विचारतो की कशाचं रहस्य मास्तरीनबाई. तर अक्षरा हसतच म्हणते की मी ते तुम्हाला लवकरच सांगेल. आणि त्या दोघांचं बोलणं सुरू असतानाच नेमकी ती इरा त्या ठिकाणी येते आणि रागातच त्यांच्याकडे पाहू लागते. अक्षराचं तिच्याकडे लक्ष जातं.
ती रागातच इराला विचारते की इथे काय करतेस ग तू. तर इरा म्हणत असते की मी दर्शनासाठी आले होते, पण तू इथे काय करते आणि तू आम्हाला सांगितलं नाही की तू या अधिपतींना भेटण्यासाठी येणार आहेस ते. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की मी अधिपतींना भेटण्यासाठी इथे आले नव्हते, मी वेगळ्या कामासाठी आले होते, आमची चुकून भेट झाली. पण ती इरा म्हणत असते की अगं ताई किती खोटं बोलतेस तू. आणि ते ऐकून अधिपती म्हणतो की इरा ताई असं काही नाही आहे, मास्तरीनबाई खरं बोलतायत. पण ती इरा त्या दोघांनाच वाटेल ते बोलू लागते आणि त्यामुळे अक्षरा तिच्यावर खूप चिडते आणि तिला त्यातून निघून जायला सांगते. पण इरा म्हणत असते की आपण दोघी एकत्रच घरी जाऊ. पण अक्षरा सांगते की मला अधिपतींशी पर्सनल बोलायचं आहे, तू प्लीज घरी जा. आणि त्यामुळे ती इरा रागातच तेथून निघून जाते. तर अक्षरा आणि अधिपती पुन्हा बोलण्यासाठी आतमध्ये जातात. दुसरीकडे भुवनेश्वरीने एका वकिलाला घरी बोलावून घेतलेले असते. तो भुवनेश्वरीला सांगत असतो की मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे शाळेची सगळी कागदपत्रं मी तयार केली आहेत. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की ठीक आहे, मग आजच तुम्ही शाळेला नोटीस पाठवा. आणि मग त्यानंतर ती त्या सगळ्या कागदपत्रांवर सही करते आणि तो वकील त्यातून निघून जातो. मग दुर्गी त्या ठिकाणी येते. ती विचारत असते की काय गं ताई, तू पुन्हा त्या दोघांचा काडीमोड करायचं ठरवलं आहेस का. आणि त्यावेळी भुवनेश्वरी म्हणते की नाही दुर्गे, तुला एकदा सांगितलं ना काडीमोड लगेच होणार नाही. तर दुर्गी विचारते की मग हा वकील का आला होता. तर भुवनेश्वरी म्हणते की तो शाळेचा विषय आता आम्हाला संपवून टाकायचा आहे, एक घाव आणि दोन तुकडे करणार आहोत आम्ही. आणि ते ऐकून दुर्गी खुश होते. तिला वाटत असतं की आता लवकरच शाळा बंद होणार. त्याचवेळी भुवनेश्वरीला इराचा कॉल येतो. इरा म्हणत असते की भुवनेश्वरी मॅडम हे सगळं काय चाललंय मला तर कळतच नाही. त्यामुळे भुवनेश्वरी विचारते की काय झालं इराबाई. तर इरा म्हणू लागते की तुम्ही ताईचा आणि अधिपती जिजूंचा घटस्फोट होल्डवर का टाकला आणि त्या दुर्गेश्वरी मॅडमला आमच्या घरी का पाठवलं. आणि आता तर बघा ताई आणि अधिपती भेटले आहेत. आणि हे ऐकून भुवनेश्वरीला धक्काच बसतो. ती विचारते की काय ते दोघेजण कुठे भेटलेत, फॅक्टरीमध्ये का. आणि त्यावेळी इरा म्हणते की नाही इथे मंदिरात. आणि मग ती अक्षरा घरातून कशी बाहेर पडली हे देखील भुवनेश्वरीला सांगते. त्यामुळे भुवनेश्वरीचा सगळा प्रकार लक्षात येतो आणि ती इराला म्हणते की बरं झालं इराबाई तुम्ही आम्हाला हे सगळं सांगितलं, आता काय करायचं ते बघतो आम्ही. आणि ती फोन ठेवून देते आणि लगेच दुर्गीला म्हणते की जा मंदिरामध्ये आणि अधिपतींना बोलावून आण. दुसरीकडे अक्षरा आणि अधिपती बोलत असतात. अधिपती तिला विचारत असतो की सांगा ना मास्तरीनबाई काय रहस्य आहे, तुम्ही सतत तुमच्या पोटावरून हात का फिरवत होता. पण अक्षरा त्याला काही सांगतच नाही. ती म्हणत असते की अधिपती मला तुम्हाला असं सांगायचं नाही आहे, मला तुम्हाला व्यवस्थित सगळं सांगायचं आहे. पण अधिपती म्हणतो की मास्तरीनबाई आधीच आमच्या डोक्यात खूप सारे विषय सुरू आहेत, तुम्ही अजून हा एखादा किडा सोडू नका, प्लीज सांगा काय आहे ते. पण अक्षरा काही त्याला सांगतच नाही. ती म्हणत असते की अधिपती लवकरच तुम्हाला सगळं कळेल. आणि त्याच वेळी ती दुर्गी त्या ठिकाणी येते आणि अधिपतीला मोठमोठ्याने हाका मारून बोलावून घेते. अधिपती तिला विचारत असतो की अगं मावशी काय झालं, तू इथे का आली. तर दुर्गी नेहमीप्रमाणे त्याला सांगते की अधिपती लवकर घरी चला, ताईची तब्येत बिघडली आहे. बोलता बोलता तिला चक्कर आली आहे. आणि हे ऐकून अधिपतीसुद्धा लगेच घरी जाण्यासाठी निघतो आणि अक्षरा नेहमीप्रमाणे तशीच तोंड पाडून बसते. त्यानंतर डॉक्टर घरी येतात. चारुहास सर त्यांना विचारतात की काय झालं डॉक्टर, तुम्ही इथे का आलात. तर डॉक्टर म्हणतात की थोरल्या सरकारांची तब्येत बिघडली म्हणून दुर्गेश्वरी मॅडमनेच मला बोलावलं. आणि त्याचवेळी ती दुर्गी आणि अधिपतीसुद्धा त्या ठिकाणी येतात. दुर्गी डॉक्टरांना भुवनेश्वरीच्या खोलीत घेऊन जाते. तर चारुहास सर अधिपतीला विचारत असतात की अरे तू इथे कसा काय आला, तू तर मंदिरात होता ना, तुझ्या आणि अक्षराची भेट झाली का, तुम्ही बोललात का. तर अधिपती विचारत असतो की हे सगळं तुम्हाला कसं कळलं. चारुहास सर म्हणतात की अरे ते महत्त्वाचं नाही आहे, पण तुमची भेट झाली का. आणि त्यावर अधिपती वैतागूनच हो म्हणतो आणि लगेच भुवनेश्वरीकडे जातो. दुसरीकडे ते डॉक्टर भुवनेश्वरीला चेक करत असतात. दुर्गी उगाच रडण्याचं नाटक करत असते. आणि मग डॉक्टर अधिपतीला सांगतात की थोरल्या सरकारांची तब्येत खूपच बिघडली आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल. दुसरीकडे अक्षरा देवीचा आशीर्वाद घेत आणि घरी जाण्यासाठी निघते. तितक्यात तिला चारुहास सरांचा फोन येतो आणि मग ते अक्षराची माफी मागत म्हणतात की बाळा मला माफ कर, मी मागाशी तुझ्याशी खोटं बोललो, खरं तर मला तुझी आणि अधिपतीची भेट घडवून आणायची होती म्हणून मी तुला मंदिरात बोलावून घेतलं. आणि मग त्यानंतर अक्षरा त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगू लागते. तर चारुहास सर म्हणत असतात की ती भुवनेश्वरी आजारी वगैरे काही नाही आहे, नक्कीच तिला तुमच्या भेटीबद्दल कळलं असणार आणि म्हणून तिने हे सगळं सोंग रचलं. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.